नमस्कार. श्री देवी महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री देव्यै नमः. ओम गणपतये बुद्धिदायका सकळ विद्यांचा नायका. नमस्कार तुझे का करीती आरंभी सर्वही. त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तुझे ध्यान. करावया बलिबंधन वामन ध्याता हला. सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान. पृथ्वी धरावया लागून शेष ध्याता जाहला. महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती जाहली पार्वती. मुक्ती कारणे निश्चिंती सिद्धादिकी ध्याहिले. विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान. त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा. मज बुद्धी देऊनी रम्य तुवा वदवावे देवी महात्म्य. तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णिती. नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी. प्रणवरूपिणी तुझ नमो. तू मुकासी करिसी वाचाळ पंगुसी लंघविसी अचळ. ऐसी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो. ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती. तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता जाहला. शिवसूर्य शक्ती गणपती विष्णू तुची जाहलासी निश्चिती. तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमन असो. श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांसी नमन सर्वदा. असो जिचा हा ग्रंथ जाण त्या देवीसी करुणी नमन. करी तसे ग्रंथारंभन प्रेम भावे करुनिया. श्रोतियांसी नमस्कार माझा असो निरंतर. सर्वत्री होऊनी सादर न्यूनते पूर्ण करावे. द्वापारी नैमिषारण्यी जाण सूत सांगे शौनका लागून. सहस्त्रवर्षे सत्र करून ऋषी सर्वही ऐकती. तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आधी व्याधीने न व्हावे मरण. मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसविला ऐकावया. ऋग्यजू सामाथ वर्ण याचहु वेदांचे तात्पर्य जाण. त्याचे ठाई परमनिपुण शौनकादिक सर्वही. आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे चारी उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्वही. वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वाक ही सहा शास्त्रे मुख्य यांचे ज्ञाते सर्वही. व्याकरण सांख्य योग देख शिल्प सुप काम कोक वैद्यक पतंजली धमैर्क ही उपशास्त्रे जाणावी. वेदशास्त्री परमकुशल शौनकादी ब्राह्मण सकळ सूत्र भाष्य करते केवळ. ऐसे सर्वही मिळाले ते सुतासी करीती प्रश्न. तू व्यासाचा शिष्य जाण. व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदेशिली. भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निश्चित. वराह वायू वामन सात विष्णू पुराण आठवे. ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मवैवर्त नारद जाण. लिंग पद्म अग्निपुराण कूर्म स्कंद 17वे. 18वे ते गरुड पुराण यांचे ठाई तू परम निपुण. उपपुराणांचे ही ज्ञान तुझ असे सर्वही. शिव नारसिंह सनत कुमार भार्गव वसिष्ठ माहेश्वर सौर नारदीय पाराशर. दुर्वास कापील 11वे. औषनस मानव वारुण सांब नदी आदित्य जाण. तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21वे. देवी भागवत रेणुका जाण.
ते विसावे उपपुराण यांचे ठाई तू परम निपुण व्यासकृपे करुनिया. व्यासांचे आज्ञे करून तू सांगता जाहलासी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे. आम्ही जे जे केले प्रश्न तेथे केलेसी निरूपण. आता श्री देवी महात्म्य जाण आम्हालागी सांगावे. त्वांची जी महात्म्ये सांगितली ती ती ऐकून तृप्ती जाहली. आता देवी महात्मी उरली श्रवणेच्छा मुची. आदि माया प्रणव रूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी जी अनंत अवतार घेऊनी भक्तांप्रती रक्षितसे. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्य मर्दन विष्णू हस्ते करविले. हा देवीचा प्रथम अवतार सांग आम्हा याचा विस्तार. द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न. तयांचे सांग आम्हा कथन विस्तारुनी सर्वथा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र. आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण जाहले. त्या सर्व अवतारांचे कथन आम्हा लागी करावे जाण. तुझ असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करुनिया. ऐकूनी शौनकाधिकांच्या बोला सूत मानसी आनंदला. मग वर्णन करिता जाहला देवी महिमा अपार. सूत म्हणे शौनकाधिकांसी तुम्ही जैसे पुसिले आम्हासी तैसेची मिळोनी सर्व ऋषी. पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला मार्कंडेय जाहला सांगता. ही मार्कंडेय पुराणी कथा बदरायण जाहला वर्णिता. तैसेची तुम्हा सांगतो हे देवी महात्म्य पवित्र. सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. 700 मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर. वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिका कळेना. या देवी महात्म्याचे पठण जो विश्वास धरून करिपूर्ण सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चये. जो जो काम धरी मनी तो तो प्राप्त होय जनी. निष्कामी जो त्यासी भवानी मोक्षपद देतसे. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्ण अष्टमीसी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठणांचे. नित्य याचे पठण करिता देवी श्रवण करीत तत्वता. ऐसी वेदांची एक वाक्यता वदली असे पुराणी. असो मार्कंडेयासी सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख. कवच अर्गला स्तुती कीलक अनुक्रमे पठण करा. या तिहींचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण. स्वये अथवा ब्राह्मण द्वारा जाण पठण याचे करावे. निष्काम भावार्थे करून पठण करिता देवी होत प्रसन्न. यांचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देवता. जो शुद्ध पठण करीत परिभावार्थ नाही चित्तात ज्यांचे सर्व व्यर्थ जात. देवता शोभे त्यावरी हरिहर ब्रह्मादि देव तिन्ही कवच रचिते जाहले जनी. ज्याच्या पठण मात्रे करुनी साधती सर्व पुरुषार्थ. जो पठण करी अर्गला स्तुती त्यासी प्रसन्न होय भगवती. 700 वर निश्चिंती भक्ता कारणे अर्पितसे. महादेव कृत किलक जो पठण करी आवश्यक त्यासी सर्व मंत्र यंत्रादिक अनायासे साधती. कवच अर्गला स्तुती कीलक मार्कंडेय जपोनी सम्यक. 14 कल्प आयुष्य देख होते जाहले तयासी. 14 स्वार्था मध्ये जाण चौथा होता जाहला आपण. 14 शैवांची नामाभिधाने सांगतो मी तुझ लागी. दुर्वास विश्वामित्र चतुरानन चौथा मार्कंडेय आपण. इंद्र बाणासुर नारायण कार्तिकेय 8वा. दधीची राम कण्व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागी सांगितली. या 14चे करिता स्मरण आदि व्याधी जाती निरसून प्रसन्न
होय पार्वती रमण शैव भक्त म्हणोनिया सूत म्हणे शौनकादिकांसी तो मार्कंडेय सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषींसी एकाग्र चित्ते श्रवण करा देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हा लागून तुम्ही एकाग्र चित्त धरून श्रवण आता करावे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार तिघांसी पडता संकट थोर देवी अवतार घेतसे अवतार घेऊन या जाण दुष्टांचे करी निर्दालन अधर्मनाशन धर्मस्थापन करून या भक्तांची संरक्षी याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण सावरणी मनुतो सूर्य नंदन 14 मध्ये 8वा 14 मनूंची नामाभिधाने तुझ लागी सांगतो जाण पहिला मनू तो स्वयंभू आपण स्वारोचिष दुसरा उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वत ही सप्त मन्वंतरे निश्चित सावरणी तो 8वा दक्ष सावरणी ब्रह्म सावरणी धर्म सावरणी रुद्र सावरणी देव सावरणी इंद्र सावरणी हे 14 मनू अनुक्रमे या ब्रह्मकल्पा माझारी 14 मनू अवधारी 71 चौकड्यांवरी राज्य एक एकांचे सावरणी मनू तो अष्टम सांगतो त्यांचे जन्मकर्म देवीचा प्रसाद उत्तम होता जाहला त्यावरी महामायेचा प्रभाव तेडे मनु जाहला स्वयराव मन्वंतराधीप वैभव होते जाहले तयासी देवीच्या प्रसादे करुणी सूर्यपुत्र जाहला सावरणी ध्रुवा ऐसे राज्य पावोनी चिरंजीव जाहला महाप्रलयी नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत सात परी सावरणी मनु तो निश्चित राज्य तयाचे अक्षयी त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हा लागून तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तर श्रवण करा पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी तयाचेची वंशा माझारी राजा जाहला पृथ्वीवरी सुरत नाम तयाचे 50 कोटी विस्तीर्ण मही त्यांचे राज्य असे सर्वही पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे तो राज्य करीत असता जाण शत्रु जाहले तया निर्माण क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले सुरत राजा युद्ध करीत परी जय जाहला नाही प्राप्त शत्रु सर्वही बलवंत उपाय तेथे चालेना दंड करुनी शत्रूंनी राजा पळविला समरांगणी मग तो स्वपुरासी येऊनी राज्य करी स्वदेशींचे तेथे येऊनी शत्रु प्रबळ युद्ध करीते जाहले तुंबळ प्रधानासहित राज्य सकळ हिरोनी घेतले तयांचे सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडार हिरोनी नेले मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करुनिया काय करावे कोठे जावे जनासी मुख केवी धावावे मृगया निमित्त करुनी पळावे हेची आता उत्तम ऐसे चिंतूनिया मनी सुरथ राजा तेची क्षणी एकटा घोड्यावरी बैसोनी घोरवनी प्रवेशला तेथे मेधा ऋषीचा आश्रम पाहता जाहला तो परम श्वापदे सांडोनी स्वधर्म जेथे शांत वर्तती धेनु व्याघ्र एके ठाई वर्तती परी वैर नाही हंस कारंडव पक्षी सर्वही शब्द करीती मधुर स्वरे पुष्पे तुळसी बिल्व कमळ वेद घोष करीती सकळ मुनिशिष्य मिळोनी केवळ मेधा ऋषी ते उपासिती सुरत राजा तेथे येऊन साष्टांग करुनिया नमन सांगता जाहला वर्तमान मेधा मुनीची सर्वही मुनीने सत्कार करुन राहविला नृपनंदन परी चिंताक्रांत असे मन अष्टमी हिंडे सभोवता पार जाहला चिंता तुर स्नेहे व्यापिला अपार वडिली पाळिले माझे पुर ते शत्रूंनी घेतले प्रधान माझा शूरहस्ती शत्रूंनी तो घेतला हस्ती राजस्त्रिया प्रजेची वस्ती कैसी राहिली कळेना शूरहस्ती माझा प्रधान शत्रूसी मिळाला जाऊन आता भोग पावेल कोण ते काही कळेना जे वडिलो वडिली पाळिले परम कष्टे संपादिले ते आजी शत्रूंनी घेतिले द्रव्य कोश सर्वही ऐसी नाना चिंता करीत तव वैश्य पाहे अकस्मात
तोही एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयांचे सुरथ राजा पुसे त्यासी सांग तू कवण आहेसी कारण तेथे यावयासी सांगा आम्हासी काय ते दिसतोसी तू शोकाक्रांत अंतःकरण असे दुःखित याचे कारण काय वृत्तांत आम्हा लागी निवेदी ऐसे ऐकोनी वैश्य जाण बोलता जाहला नृपा लागून समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुळी जन्मलो धनवंताचे कुळी जाहलो धनवंत होऊनी जन्मलो पुत्र स्त्रियांनी बाहेर घातलो धनलोभे करूनिया मजला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले मग मी वरी वास्तव्य केले येऊनिया सर्वदा येथे सेवूनिया वन न जाणे त्यांचे वर्तमान कल्याण किंवा अकल्याण त्यांचे काही कळेना स्त्री पुत्र उत्तम वागती किंवा अधर्मे वर्तती हे काही न कळे निश्चिती म्हणून शोक होतसे सुरथ राजा म्हणे वैश्यासी ज्यांनी तुझ घालविले वनासी त्यांचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळेना वैश्य म्हणे नृपा लागून तू बोलतोसी जे वचन ते सत्य परी माझे मन स्नेह न सोडी सर्वथा ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडोनी द्रव्य घेतले पुन्हा त्यांच्या स्नेहे झगटले मन कैसे कळेना असो या मोहाचे कारण न कळे मज जाणत असता मोहपूर्ण किमर्थ होतो कळेना मार्कंडेय म्हणे शिष्या लागुनी तेव्हा मग ते दोघेही मिळूनी मेधा ब्राह्मणा जवळ येऊनी नमस्कार करीते जाहले मग यथा न्याये बैसोनी प्रार्थिते जाहले ऋषी लागुनी राजा बोलता जाहला तत्क्षणी प्रार्थुनिया ऋषींते सुरत म्हणे तुम्हा लागून एक प्रश्न करीतो जाण तो सांगावा कृपा करून कळे ऐसा सर्वथा स्वामी चित्त हे परमचंचळ क्षणोक्षणी होतसे प्रबळ स्नेह बळे मोह विकळ करो निपाडी अधपाती राज्यादी पदार्थ हे सकळ नाशवंत असती केवळ ऐसे जाणत असता प्रेमळ स्नेह यांचा तुटेना सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण मज ऐसा सिंहा वैश्य जाण मोहग्रस्त जाहला त्रिपुत्रांनी हेळ सांडिला धन हिरोनी बाहेर घालविला तथापि याच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही हा स्त्रीपुत्रांसाठी शोक करीत तैसाची मिही जाहलो दुःखित विषय दोषांते असे पाहत तथापि ममता सुटेना आम्ही दोघे ज्ञानी असून मोहन सोडी आम्हा लागून सांगावे मोहांचे कारण कोणते ते ऋषीवर्या मेधा सांगे सुरथासी मार्कंडेय सांगे शिष्यासी सूत म्हणे शौनकाधिकांसी तेची आता निरोपितो विषय ज्ञान सर्वांसी गोचर पशुपक्षी जाणती नर विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वांसी दिवांध प्राणी जे का असती दिवसान दिसे तया प्रती उलूक वाघोळादी निश्चिती दिवांध प्राणी जाणावे रात्रंध प्राणी काकाधिक त्यांसी रात्री न दिसे सम्यक गर्भाध प्राणी जे त्यांसी देख रात्री दिवस सारिखा धेनु अश्व वृषभ श्वान त्यांसी दिवस रात्री सारखी जाण आहार निद्रा भय मैथुन समसमान सर्वांसी ज्ञान जे का मनुष्यासी तेची असे मृग पक्षासी पहा पक्षी हे श्रावण चंचुसी कण आणोनी अर्पिती आपुल्या प्रत्युपकारा कारणे पुत्राधिकांशी स्नेह करणे आब्रह्मस्तंभ पर्यंत जाणे स्नेह भावे सारिखा सर्वांसी सारिखे विषय ज्ञान स्नेह मोह ममता समान तुझ कळावया लागून निरूपण केले असे असो त्वा आम्हासी केला प्रश्न त्यांचे सांगतो निरूपण मोह कोणापासून निर्माण ऐसे पुसिले आम्हासी या मोहगर्ते मध्ये जाण
पडले असती ब्रह्मादिजन महामायाची तिजपासून मोह निर्माण झाला महामायेचा प्रभाव तेणे संसार पावेल सर्व उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये करूनी होतसे येथे आश्चर्य नसे काही योग निद्रा प्रभूची पाही ती महामाया तिने सर्वही ब्रह्मादि देव मोहिले मेधा म्हणे सुरथराया मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या सूत म्हणे शौनकादिक आचार्या मंत्रराज आता सांगतो जो वेद व्यासे प्रगट करून सप्तशतीत घातला नेऊन त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धी सांगेन तुझ लागी मंत्रार्थ ती देवी भगवती बले करून ज्ञानी यांच्याही चित्ता ते आकर्षून मोहा कारणे अर्पितसे जाण महामाया हरीची अर्थ सांगितला हा जाण आता सिद्धी सांगतो तुझ लागून प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा याची सिद्धी असे मानसी तरी युक्ती सांगतो तुझसी बरव्या पहावे मुहूर्तासी उपदेश मुहूर्त योजावा गायत्रीचा उपदेश ज्या मुहूर्ती करीती विशेष तोची मुहूर्त या मंत्रास जपारंभी योजावा ऐसिया मुहूर्ती जाण मंत्र राज करावा ग्रहण अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा आधी षोडशोपचारे करुनी भावे आराधावी श्री भवानी मग देवीच्या पुढे बैसोनी याचा संकल्प करावा मोहन सिद्धी फलप्राप्त्यर्थ संकल्पाचा निश्चयार्थ मनी धरोनिया स्वार्थ न्यास ध्यान करावे असो षडंग न्यास करोनी जप करावा बैसोनी मौनी रुद्राक्षमाला घेऊनी माला संस्कार करावा हविष्यान्न भक्षोनिया नित्य षड्रिपू वर्जोनिया अगत्य जप करावा याचा सत्य एक लक्षणे महा जपदशांश होम तर्पण धेनुच्या दुग्धे करावे जाण मग करावे ब्राह्मण भोजन पूर्णाहुती योजावी मंत्राचे आदि अंती जाण प्रणव योजावा धरुनी स्मरण अथवा व्याहती योजून शीघ्र सिद्धी होतसे असो मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले पूर्ण मंत्र ज्यावरी टाकावा योजून त्यासी मोहन होतसे राजमोहन सभामोहन विश्वमोहन ज्ञानीमोहन सर्व देवांचे होत मोहन इतर कथा कायसी ऐसा सिंहावलोकने करून सांगितला तुझा प्रश्न मोह भाव याचे कारण महामाया निर्धारे तिया विश्वाचराचर करी सैरा वैरा प्रसन्न झाल्या भक्तावरा चारी पुरुषार्थ देतसे ती आदि माया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी जिच्या इच्छा मात्रे करुनी बद्धमुक्त होतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे निघे जियेचे कुमर उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघांसी तीन निरूपिली राजा बोले ऋषी लागून महामाया ऐसे अभिधान जिचे असे ती उत्पन्न कैसी होती जाहली तिचे स्वरूप स्वभाव सांगा तियेचे वैभव सर्व कोणापासूनी उद्भव तिचा होता जाहला हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण ऐसी इच्छा जाहली जाण तरी आता निरोपी या परी ऐकोन या प्रश्न बोलता जाहला मेधा ब्राह्मण आता सांगेन तुझ निरूपण एकाग्र चित्ते श्रवण करी ती महामाया नित्य जाण तियेसी नाही जन्म मरण जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले तिच्या इच्छा मात्रे निश्चिती उत्पत्ती स्थिती प्रलय होती तथापि तियेची उत्पत्ती बहुप्रकारे ऐकिजे देवांच्या कार्यासाठी जाण जगदंबा होतसे उत्पन्न एरवी तरी जन्म मरण नाही नाही तियेसी इच्छा मात्रे सर्व संहारित परिगुणानुवाद भावा निश्चित आपुला सर्व या जगतात म्हणून उत्पन्न होतसे गुणांचे जे श्रवण पठण तेणे उद्धरती सर्वजन म्हणून होतसे उत्पन्न योग निद्रा हरीची
प्रलयी घालोनी शेष शयन निजता जाहला नारायण तेव्हा त्याच्या कर्णमळांतून दोघे असुर जन्मले मधुकैटभ नामाभिधाने होती जाहली तया लागून आपणा ते सर्व मानिती म्हणून मधु ऐसे नाम एकाचे किट्ट म्हणजे कर्णमळ तयात जन्मला केवळ म्हणून कैटभ हे नाम तत्काळ होते जाहले एकासी असो तेव्हा दोघे असुर मधु कैटभ भयंकर ब्रह्मयासी करावया मार वधा लागी धावले ब्रह्मा विश्वाचा प्रजापती नाभी कमळी ज्याची स्थिती असुर पाहोनिया निश्चिती भयभीत जाहला निजला असे चक्रपाणी पाठी राखा नाही कोणी योग निद्रा वरिली नयनी तेणे हरी व्यापला देव सावध भावा म्हणून योग निद्रेचे करी स्तवन बद्धांजली चतुरानन होता जाहला ते काळी 14 श्लोकांचे रात्री सुक्त तेणे स्तविता जाहला निश्चित म्हणे जय जय जगदंबे सतत नमस्कार असो माझा स्वाहा स्वरा वषट्कार तुची अससी सर्व स्वर सुधा तू नित्य अक्षर त्रिधा ओंकार अससी तू तिघा देवांते धारण करिसी म्हणून त्रिधा हे नाम तुझसी अर्धमात्रा तू आहेसी उच्चार रहित लक्ष्मी पार्वती सावित्री तुझी अससी जगाची धात्री प्रणव रूपिणी गायत्री वेदमाता आहेस तू या विश्वाते धारण करिसी उत्पन्न करून या पाडिसी आणि अंती संहारिसी तिन्ही रूपे तुझीच विद्या माया मेधा स्मृती मोह रूपा तू प्रकृती काळ रात्री तू निश्चिती महारात्री आहेस मोहरात्री तू दारुण शोभा लज्जा बुद्धी जाण तुष्टी पुष्टी शांती आपण शांती रूपा अससी तू खड्ग शूल गदा चक्रिणी तू भूषुंडी चाप शंखिणी तू बाण परीघ धारिणी नमस्कार माझा असो स्थावर जंगम विश्व सकळ तुझे स्वरूप असे केवळ पंचमहाभूते शक्तिकाळ तुझ्या सत्ते वर्तिती मग वागादी इंद्रिये करून जे जे काही करावे ग्रहण ते ते माया स्वरूप जाण मायामय सर्वही बाण तो सर्व भेदन करी परिवेधकाची शक्ती खरी देवी सत सत स्तू माझारी शक्ती तुझी जगदंबे जगत्स्रष्टा तो नारायण तो त्वा केलीसी निद्राधीन तुझे करावया स्तवन कोण समर्थ आहे की ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी त्वा केलेस शरीरधारी त्वा तुझ नाकी स्तव करी ऐसा समर्थ दिसेना यथा शक्ती केले स्तवन आता असुरांसी करी मोहन सावध करावा नारायण असुरवधा कारणे हा रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्रह्मा करी हाची उपाय चिंतोनी असुरासी अपाय स्तविता जाहला देविते मेधा म्हणे सुरथासी ऐसी स्तविली देवी तामसी मग वधावया असुरासी प्रकट जाहली तत्काळ विष्णूच्या मुखनेत्र नाकातून बाहू हृदय उरापासून निघोनी ब्रह्मयासी दर्शन देती जाहली ते काळी देवीने मुक्त केल्यावर मग जागा जाहला श्रीधर एकार्णवी सर्व सागर मिळते जाहले तये वेळी सोडोनिया शेष शयन उठता जाहला नारायण तव मधुकैटभ दोघे जण ग्रासुधावती ब्रह्मयाते ते दुर्धर परम असुर क्रोधे तीव्र धावले सत्वर रक्तनेत्र अति भयंकर पराक्रमी असती पै ब्रह्मा देवी कडे पहात देवी स्वरूप असे ध्यात शतपाद आणि 10 हात दशमुखे जियेसी काजळा ऐसी दिसे काळी म्हणोनी नाम महाकाळी कुंकुम तिलक रेखिला भाळी स्वरूप ती भयंकर दाही हस्ती आयुधे विशाळ खड्ग बाण आणि गदाशूळ चक्र शंख धूषुंडी सकळ परिघकार मुख शोभती 10वे हस्ते धरिले शिर गळत असे जात रुधिर स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रतिष्ठा असे जियेची पूजा करी जो अहर्निशी त्रैलोक्य अर्पण करी त्याचे दूरत्यय वैष्णव मायेसी पाहता जाहला चतुरानन मधुकैटभांचा भावानाश
म्हणून प्रार्थिती विधी रमेश तयासी सामर्थ्य देत विशेष असुरवधा कारणे मग असुर आले धावूनी तेव्हा उठला चक्रपाणी असुरांसी मिळवली ते क्षणी युद्ध करिता जाहला बाहू प्रहार जानु प्रहार पाद प्रहार मुष्टी प्रहार शस्त्र प्रहार अति निष्ठुर परस्परा हाडिती नांगर टाकोनी आकर्षित गदा मुसळे ताडण करीत तेही असुर मदोन्मत्त तैसेची हाडिती तयासी 5,000 वर्षे पर्यंत युद्ध जाहले परमाद्भुत मधुकैठव बळवंत नाटोपती कदाही मग महामायेने मोहिले तेव्हा विष्णूसी बोलते जाहले जर्जर जाहला सामर्थ्य गेले तरी ऐक सांगतोपा देवा तू आम्हा पाशी निश्चित आता वर मागावा इच्छित जो का तुझे मानसी वर्तत तोची देऊ तुझ लागी ऐकोनिया देव बोलिला तुम्ही मजसी जरी तुष्टला तरी पाहिजे वर दिधला मृत्यू आता पावावे हाची वर मागतो जाण तुम्ही आता पावावे मरण दुसऱ्या वराचे कारण आम्हा लागी असेना मेधा म्हणे सुरथासी ऐसे वंचिले असुरासी मग उदकमय सर्व जगासी पाहुनी बोलते जाहले आपोमय धरा नसे जेथे देवा आम्हासी वदावे तेथे ऐसे ऐकोनी जगन्नाथे तथास्तु बोलता जाहला मग आपुल्या कटिवरी घेऊनी छेदिले असुर शिर चक्रे करुनी भिन्न सत्वर क्षणमात्रे टाकिले असुर मधु मारिला जाण नाम जाहले मधुसूदन कैठव मारिला म्हणून कैठ भारी बोलती असो या प्रकारे करून महाकाळी जाहली उत्पन्न हा प्रथम अवतार जाण दुसरा आता श्रवण करी हे महाकाळीचे आख्यान याचे करी श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून संशय काही असेना या तिन्ही अवतारांचे तत्काळ श्रवण पठणांचे जे फळ ते 12व्या अध्यायी सकळ व्यासवर्णिता जाहला त्याची अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णन आता दुसरा अवतार जाण सांगतो मी श्रवण करी देवीने जैसे बोलविले तैसेची येथे श्रवण केले सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा व्यासाचा अर्थ तो अनंत त्याचा सारांश हा निश्चित देवी कारणे असंख्यात नमस्कार असोत माझे श्रीदेवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा रामद्विजवर देवीनेची हा ग्रंथ साचार निजमुखे निरोपिला कृष्णा तटाका सन्निध जाण वर्णे ग्रामीचा राम ब्राह्मण अग्निहोत्र परायण देवीसी शरण सत्भावे इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे श्री महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोऽध्यायः श्री जगदंबार्पणमस्तु ओम नमश्चंडिकाये।